नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरासरी हा घटक अभ्यासणार आहोत। सरासरी या घटकावरील संभाव्य प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, महाविजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो। ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती मेसेज करा। त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या। मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन। त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे पाहू। का आहे पहिला प्रश्न? एका कुटुंबातील आई, वडील व मुलगा यांचे सरासरी वय 31 वर्ष आहे। यांचे सरासरी वय 31 वर्ष आहे। जर आई व वडील यांचे सरासरी वय 39 वर्षे आहे तर मुलाचे वय किती? पहा, एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामधील 3 व्यक्तीचा आपल्याला या ठिकाणी सरासरी काय दिलेला आहे? वय दिलेला आहे। आई, वडील आणि मुलगा। तर पहा काय करू आपण, आई, वडील व मुलगा यांचे एकूण वय काढू आपण। यांचे एकूण वय काय करावं लागेल? सरासरी गुणिले किती जण आहेत हे? आई 1, वडील 2 आणि मुलगा एकूण 3 जण आहेत। मग सरासरी यांची किती दिली आहे? 31 वर्ष दिले। हे 31 गुणिले 3 बरोबर 3 1 3 3 3 9 हे झाली तिघाच्या एकूण वय किंवा तिघांच्या वयाची बेरीज झाली 93 वर्ष। 93 वर्ष आलं। मग पुढं काय म्हणतंय? आई अधिक वडील यांचे एकूण वय काढू आपण, दोघांच्या वयाची बेरीज। आता या दोघांच्या ह्याची सरासरी दिली आहे, दोघांच्या वयाची। आई व वडील यांचे सरासरी वय 39 वर्ष आहे, म्हणजे यांची बेरीज काय येणार? 39 गुणिले 2 92 18 8 हातच्याला 1 बेत्रिक 6 आणि 1 7 78 वर्ष। हे कुणाचं झालं? आई आणि वडिलाचं वय किती झालं? 78। आणि हे तिघाचं मिळून किती झाले? 93 वर्ष। मग आता आपल्याला काय विचारले प्रश्नामध्ये? मुलाचे वय किती? मुलाचे वय बरोबर आई, वडील, मुलगा वजा आई व वडिलाचे ह्यांचं वय। आता आई, वडील आणि मुलगा यांचे एकूण वय किती आहे? 93 वर्ष वजा आई आणि वडिलाचं वय किती आहे? 78 वजा बाकी करा। 13 मधून 8 गेले, 5 राहिले, 8 मधून 7 गेले, तर मुलाचे वय किती असेल? 15 वर्ष। किती असेल? 15 वर्ष। आलं की लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। चला पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी वजन 25 किलोग्रॅम आहे। वर्ग शिक्षकासह त्यांचे सरासरी वजन 27 किलोग्रॅम होते, तर वर्ग शिक्षकाचे वजन किती? प्रश्न काय म्हणते बघा, 20 मुलांचे सरासरी वजन 25 किलोग्रॅम आहे। त्यानंतर वर्ग शिक्षकासह त्यांचे सरासरी वजन 27, तर वर्ग शिक्षकाचे वजन किती? पहा प्रश्न काय आहे पहा। एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी वजन किती आहे? 25 किलोग्रॅम। मग 20 मुलांचे एकूण वजन किती होते? 20 गुणिले
सरासरी किती आहे त्यांची 25. 25 दुनी 50 0 500 किलोग्रॅम. हे 20 मुलांचे एकूण वजन किती आहे 500 किलोग्रॅम. मग 20 मुले अधिक वर्ग शिक्षक यांचं एकूण वजन किती आहे? आता 20 वर्ग शिक्षकासह त्यांचे सरासरी वजन 27 आहे. सरासरी किती आहे 27 गुणिले आता एकूण व्यक्ती किती झाले हे 20 मुलं अधिक एक वर्ग शिक्षक म्हणजे हे किती झाली 21. मग ह्याला 21 न गुणा. सरासरी 27 आहे, एकूण व्यक्ती 21 आहे, 20 मुलं आणि एक वर्ग शिक्षक. मग 27 × 27 ला 7. हातचे किती आले 2. 27 दुनी 54. 54 आणि 2 किती झाले 56. 567 किलोग्रॅम. वर्ग शिक्षक आणि 20 मुले यांचं वजन किती झालं 567. तर मग आपल्याला वर्ग शिक्षकाचे वजन काढायचे. आता बरोबर. आता काय करावं लागेल वर्ग शिक्षक आणि 20 मुलांचं एकूण वजन किती आहे 567 वजा त्याच्यातून 20 मुलांचं वजन एकूण वजन 500 वजा करा. 567 मधून 500 गेले किती राहिले 67 किलोग्रॅम. वर्ग शिक्षकाचे वजन बरोबर 67 किलोग्रॅम. किती 67 किलोग्रॅम. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पहा. शाळेतील 50 मुलांनी सरासरी 20 रुपये वर्गणी जमा केली. त्यापैकी निम्म्या मुलांनी सरासरी 25 रुपये वर्गणी जमा केली. तर उरलेल्या मुलांनी सरासरी किती रुपये वर्गणी जमा केली पहा. शाळेमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत 50. शाळेतील 50 मुलांनी सरासरी 20 रुपये वर्गणी जमा केली. सरासरी किती 20 रुपये. त्यापैकी निम्म्या म्हणजे अर्धा, निम्मा म्हणजे अर्धा मुलांनी सरासरी 25 रुपये वर्गणी जमा केली. तर उरलेल्या मुलांनी सरासरी किती रुपये वर्गणी जमा केली पहा. शाळेत एकूण टोटल विद्यार्थी किती आहेत हो. अगोदर हे महत्वाचं आहे हे 50. मग त्याच्या निम्म्या किती झाले 25. मग शिल्लक किती राहिले आता हे निम्म्यास जाऊन 25 राहिले. 50 मधून 25 गेले 25 राहिले. बरोबर आहे. हे एवढं कळालं. मग आता कळा 50 विद्यार्थ्यांची एकूण वर्गणी बरोबर 50 गुणिले एका विद्यार्थ्याने किती जमा केले आहे 20 रुपये. हे 20 बरोबर 5 दुनी 10 आणि हे 0 1000 रुपये. 1000 रुपये. आलं का लक्षात? मग आता निम्म्या म्हणजे अर्ध्या. निम्म्या विद्यार्थ्याची एकूण वर्गणी किती होते. निम्मे म्हणजे अर्धे 25. त्यांनी किती जमा केले आहे 25 रुपये प्रमाणे. मग त्यांची किती झाली 625 रुपये. आलं का लक्षात 625. मग आता शिल्लक विद्यार्थ्याची एकूण रक्कम शिल्लक विद्यार्थ्याची एकूण रक्कम किती आहे. एकूण रक्कम शिल्लक विद्यार्थ्याची 50 विद्यार्थ्याची रक्कम झालेली आहे 1000. त्याच्यातल्या 25 विद्यार्थ्याची रक्कम झाली आहे 625. तर शिल्लकची किती राहिली 10 मधून 5 गेले 5 राहिले. 9 मधून 2 गेले 7 राहिले. इथं राहिले 9. 9 मधून 6 गेले 3. शिल्लक विद्यार्थ्याची एकूण रक्कम किती आहे 375 रुपये. बरोबर आहे. तर मग काय म्हणते सरासरी किती रुपये. शिल्लक
विद्यार्थी सरासरी वर्गणी। आता ह्यांची एकूण रक्कम किती आहे हो? 375। मग आता शिल्लक विद्यार्थी किती राहिले तर 25। 25 न भाग घाला, 25 एक 25, 25 एक 25, 37 मधून 25 गेले 12 राहते, पुढं 5 आहे, 125 झाले, 25 5 125 म्हणजे 15 रुपये। उत्तर काय असेल आपलं? 15 रुपये एवढं उत्तर असेल। आलं का लक्षात? उत्तर काय असेल तर 15 रुपये हे उत्तर असेल। ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला। लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या। लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा। अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? रमेश व सुरेश यांचे सरासरी वय, रमेश व सुरेश यांचे सरासरी वय 13.5 आहे। अनिल आणि सुनील यांच्या वयाची बेरीज 25 वर्षे आहे। अमित व सुमित यांच्या मित्रासहित 6 जणांचे सरासरी वय 12 वर्षे आहे। तर अमित व सुमितचे सरासरी वय काढा। अमित व सुमित यांचे सरासरी वय काढा। आता का म्हणते बघा, इथं प्रश्न वाचा। इथं माणसं कोण कोण आहेत, व्यक्ती कोण कोण आहेत बघा। पहिला आहे रमेश, दुसरा आहे सुरेश, त्याच्यानंतर तिसरा कोण आहे? अनिल, चौथा आहे सुनील, त्याच्यानंतर 5वा आहे अमित आणि 6वा आहे सुमित। इथं दिले मित्रासहित 6 जणांचे सरासरी वय 12। मग हे काय आहे? हे 1, हे 2, 3, 4, 5, 6, टोटल किती जण आहेत? हे 6 जण आहेत। आलं का लक्षात? मग 6 जणांचे एकूण वय, 6 जणांचे एकूण वय बरोबर 6 गुणिले सरासरी किती आहे? 12, 72 वर्ष। 6 जणांचे एकूण वय किती? 72 वर्ष। आलं का लक्षात? 6 जणांचे एकूण वय 72 वर्ष। मग आता आपल्याला काय करायचे? रमेश व सुरेश चे वय, एकूण वय। रमेश आणि सुरेश यांच्या वयाची सरासरी किती आहे? 13.5। 13.5 गुणिले 2, हे दोघं जण आहेत। मग काय होईल? हे 27 वर्ष होते। 13.5चे दुप्पट किती होते? 27 वर्ष रमेश आणि सुरेशचे वय। त्याच्यानंतर अनिल व सुनील यांचं वय। आता हे अनिल आणि सुनील यांच्या वयाची बेरीज 25 आहे, यांचं हे 25 वर्ष। तर आपल्याला काय म्हणले? अमित व सुमितचे सरासरी वय, हे अमित व सुमित चे वय बरोबर। आता काय होईल? ह्या 6 जणांची एकूण वय आहे 72 वर्ष, वजा त्याच्यातून रमेश आणि सुरेशचे दोघांचे वय 27 वर्ष आणि अनिल आणि सुनीलचे वय 25 वर्ष। हे वजा करा, 72 वजा 7 आणि 5 12ला 2, हातचे आला 1, 2 2 4 आणि 1 5, 52 किती आलं? हे 20 वर्ष राहिलं। हे अमित आणि अमित आणि सुमितचे वय किती आलं? 20 वर्ष। मग अमित व सुमितचे सरासरी वय बरोबर 20, एकूण वय 20 आहे, भागिले ही किती व्यक्ती आहेत? 2, 2 न भाग आला
10 वर्षे हे उत्तर येतं ह्याचं. काय ते 10 वर्षे अशा पद्धतीने ह्याचं उत्तर येतं. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 8 संख्यांची सरासरी 12 आहे. जर प्रत्येक संख्या 3 ने वाढवली तर नवीन संख्यांची सरासरी काय? प्रश्न काय पहा. 8 संख्यांची सरासरी 12 आहे. प्रत्येक संख्या 3 ने वाढवली तर नवीन संख्यांची सरासरी किती? पहा, 8 संख्यांची एकूण बेरीज बरोबर हे 12 गुणिले 8, 12 × 96 वर्ष. 12 × 96 वर्ष. 8 संख्यांची एकूण बेरीज किती आली? 96. मग प्रत्येक संख्या 3 ने वाढवली मग किती संख्या आहेत एकूण? हे एकूण 8 संख्या आहेत. प्रत्येक संख्या 3 ने वाढवली म्हणजे 24 वाढ झाली. किती झाली वाढ? 24. आता 8 संख्यांची 3 ने वाढ झाल्यानंतर बेरीज. पहिलं वाढ होण्याच्या अगोदर 96 होती, तर 3 वाढले, त्याच्यात 24 वाढले, मग किती झाली? हे 96 × 4 100 म्हणजे किती झाली? 120. किती झाले? 120. तर नवीन संख्यांची सरासरी बरोबर त्यांची बेरीज किती आहे? 120 भागिले बेरीज आहे 120 भागिले एकूण संख्या किती आहेत? 8. 8 न भाग घाला, 8 × 8, 8 × 8 किती उरले? 4 उरले, 40 झाले. 8 × 5 = 40 म्हणजे सरासरी काय आली? नवीन संख्यांची सरासरी आली 15. आलं का? अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. वाढ झाली, प्रत्येक संख्येत 3 वाढले म्हणजे एकूण 8 संख्या येतात. 8 संख्येमध्ये किती वाढले? 24 वाढले. 24 त्याच्यामध्ये ऍड करा, नवीन सरासरी काढा. आलं? अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, मयूरच्या 5 विषयातील गुणांची सरासरी 75 असून उरलेल्या 2 विषयातील गुणांची सरासरी 80 आहे, तर त्याचे 7 विषयातील एकूण गुण किती? सोपा प्रश्न आहे एकदम. काय केले पहा, मयूरच्या 5 विषयातील गुणांची सरासरी 75 आहे, उरलेल्या 2 विषयातील गुणांची सरासरी 80 आहे, तर 7 विषयातील एकूण गुण किती? 7 विषयातील एकूण गुण किती? पहा, 5 विषयातील एकूण गुण. तर 5 विषयातील एकूण गुण काढायचं म्हणजे एकूण विषय आहेत 5 गुणिले सरासरी किती आहे? 75. 5 न जर गुणलं तर 5 × 5 = 25 ला 5 हातचे 2, 5 × 7 = 35 आणि 2 = 37. 375 गुण झाले त्याचे 5 विषयातील. बरोबर आहे. मग नंतर 2 विषयातील एकूण गुण. मग काय करावं लागेल? विषय किती आहेत? 2 गुणिले 2 विषयाची सरासरी किती दिली? 80. हे किती झाले? 80 ची दुप्पट 160 गुण. हे 5 विषयाचे झाले, हे 2 विषयाचे झाले. एकूण 7 विषयातील गुण. (375 + 160). हे 5 आणि 0 5, 7 आणि 6 13 ला 3 हातच्याला 1, 4 आणि 1 5, किती आले? 535. एकूण 7 विषयातील गुण किती आले? 535. आपल्याला काय विचारले? 7 विषयातील एकूण गुण. हाच प्रश्न जर आपल्याला आणखी असा विचारला, आपलं तर उत्तर हे आलेलं आहे,
उत्तर काय आलं 535. हाच जर प्रश्न आपल्याला असा विचारला, कसा, 7 विषयातील गुणांची सरासरी किती, असा जर विचारला तर काय होईल, एकूण गुण आहेत 7 विषयातील 535 भागिले 7, 7 भाग आला, 7 1 7, 7 7 49. किती उरले हो, 53 मधून 49 गेले, 4 उरले, 45 झाले, 7 सखम 42, 45 मधून 42 गेले, 3 राहिले, भाग जात नाही, दशांश दिला, 30 झाले, 7 चौक 28, 2 उरले, 20 झाले, 7 दुनी 14 म्हणजे 2 अंकापर्यंत दशांश स्थळ 2 स्थळापर्यंत भागाकार केला, 76.42 असं त्याचं उत्तर येतं. हे आपल्याला विचारलं नाही, आपलं उत्तर काय एवढंच विचारले, आपण इथं उत्तर काढलेलं आहे 535. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 5 लोकांचे सरासरी उत्पन्न 2100 रुपये आहे. दुसऱ्या 10 लोकांचे सरासरी उत्पन्न 1500 रुपये असेल तर एकूण 15 लोकांचे सरासरी उत्पन्न किती? 5 लोकांचे सरासरी उत्पन्न 2100 रुपये आहे. दुसऱ्या 10 लोकांचे सरासरी उत्पन्न 1500 आहे, तर 15 लोकांचे सरासरी उत्पन्न किती? पहा, आता त्यासारखाच प्रश्न आहे, काहीच बदल नाही. 5 लोकांचे सरासरी उत्पन्न, मग काय करू आपण, ह्या 5 लोकांचे एकूण उत्पन्न 2100 सरासरी आहे, गुणिले एकूण लोक किती आहेत 5, 21 5 5 आणि हे 2 शून्य, त्यांचे एकूण किती झालं 10,500 रुपये. 5 लोकांचे एकूण उत्पन्न किती आहे 10,500. त्यानंतर दुसऱ्या 10 लोकांचे सरासरी उत्पन्न म्हणजे तिथं काय करा, 10 लोकांचे एकूण उत्पन्न काढा. 10 लोकांचे एकूण उत्पन्न, एकूण लोक 10 आहेत, त्याचं सरासरी उत्पन्न 1500 आहे. किती झालं मग हे 1500च्या पुढे एक शून्य द्या, 15,000 रुपये झाले. हे 5 लोकांचं 10,500, 10 लोकांचं 15,000 रुपये. तर 15 लोकांचे सरासरी, मग 15 लोकांचे एकूण उत्पन्न बरोबर हे 15,000 अधिक 10,500. हे 15,000 आणि 10,000 किती झाले हो, 15 आणि 10 25,500, 25,500 रुपये एकूण उत्पन्न आहे. बरोबर आहे. 15 लोकांचे सरासरी उत्पन्न काढा. आता एकूण मिळालं सरासरी उत्पन्न बरोबर हे 25,500 भागिले एकूण किती लोक आहेत 15 लोक आहेत. म्हणजे पहा हे 25,500 भागिले 15, 15 भाग झाला, 15 1 15, 15 1 15, 10 उरले, 105 झाले, 15 7 5 0, 1,700 रुपये. 15 लोकांचे सरासरी उत्पन्न किती येतं 1,700 रुपये. आलं? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. कळालं? अशा अगोदर काय केलं आपण, 5 लोकांचे एकूण उत्पन्न काढलं, त्याच्यानंतर 10 लोकांचे एकूण उत्पन्न काढलं, त्यानंतर 15 लोकांचे एकूण उत्पन्न काढलं, त्यानंतर 15 लोकांचे सरासरी उत्पन्न 1,700 रुपये काढलं. आपलं हे उत्तर आलेलं आहे. काय आले? उत्तर आले. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे पहा. आई आणि तिच्या 5 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे.
आई वगळून हे वय 7 वर्षांनी कमी होते तर आईचे वय किती? पहा, प्रश्न काहीच अवघड नाही. काय म्हणते? आई आणि तिचे 5 मुलं, हे आई अधिक 5 मुले असं आहे ते. एकूण किती होते? हे 6. त्यांचं सरासरी वय 15 वर्ष आहे. आई आणि 5 मुले यांचे एकूण वय, बरोबर. एकूण लोक किती आहेत? आई 1 आणि 5 मुलं, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. एकूण 6. 6 गुणिले 15, 15 × 90 वर्ष. किती? 90 वर्ष. 6 लोकांचे सरासरी वय किती आलं? 90 वर्ष. बरोबर आहे. मग आई वगळून हे वय 7 वर्षांनी कमी होते सरासरी वय. मग 5 मुलांचे एकूण वय. आता एकूण मुलं किती आहेत? 5 गुणिले सरासरी पहिलं 15 होती, ती आता वय 7 वर्षाने कमी होते, म्हणजे 15 वजा 7 म्हणजे 5 गुणिले 8, 40 वर्ष. 5 मुलांची एकूण वय 40, आई आणि मुलं यांचं एकूण वय 90. पहा, आई आणि 5 मुलं यांचं एकूण वय 90, 5 मुलांचे एकूण वय 40. मग आता काय करायचं? आपल्याला आईचे वय काढायचे. आता आईचं वय काढायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? आई अधिक 5 मुलांची एकूण वय किती आहे? 90 वजा 5 मुलांचे एकूण वय किती आहे? 40. बरोबर. 90 मधून 40 गेले 50 वर्षे. हे उत्तर असेल आपलं. आईचं वय काढा म्हणले प्रश्नामध्ये, आईचं वय काढा म्हणले. आईचं वय किती आलं दादा? 90 वर्ष एवढं आईचं वय आलेलं आहे. आलं का? काय केलं अगोदर? आई आणि 5 मुलं यांचं एकूण वय काढलं. 5 मुलांचं वय काढलं. इथं आई आले का? नाही. अगोदर आई आणि 5 मुलं, नंतर 5 मुलांचं वय काढलं, 40 आलं. आई सहित 5 मुलांचं वय 90 आलं. मग आता या दोघाची वजाबाकी करा. 90 वजा 40 तुम्हाला आईचं वय मिळेल. कारण की इथं हे 5 मुलं इथं आल्यात, इथं नाही काय राहिले काय? आई. मग हे आईचं वय 50 वर्ष. एकदम सोपा प्रश्न आहे. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही दादा, लई सोपा आहे. आलं का लक्षात? चला पुढे जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे. सोपे प्रश्न आहेत. गणित हा जगातला सर्वात सोपा विषय आहे. गणित कसं आहे माहिती आहे का? जगातला सर्वात सोपा विषय का आहे? 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 36 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे? काय म्हणते? 5 क्रमवार समसंख्या. प्रश्न काय म्हणते पहा? 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती आहे? 36 आहे. आता ह्या संख्या कशा येतात? क्रमवार येतात. तर क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. पहा, मग कोणत्याही राहू द्या, सम राहू द्या, विषम राहू द्या, नैसर्गिक राहू द्या, मूळ नाही बरं का. समान फरकानं असलेल्या. आता समसंख्या क्रमवार म्हणजे 2चा फरक, विषम संख्या क्रमवार म्हणजे 2चा फरक, नैसर्गिक संख्या क्रमवार म्हणजे 1चा फरक. आलं? ही काय असते? क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते, नेहमी मधली संख्या. मग ही किती येतं? एकूण संख्या 5 येतात. तर मग हे का? ही 1, ही 2, हे इकडं 2, ही 1, 2, 3, 4, 5. आता पहा, आता आपल्याला सरासरी मधली संख्या असते, म्हणजे सरासरी किती दिली? 36. आता तुम्हाला मधली संख्या माहिती आहे,
मग आता ह्याच्या पुढच्या 36च्या पुढची समसंख्या 38, 38च्या पुढची समसंख्या 40, मागच्या 34 आणि 32, हे 32 आणि 2 34 आणि 2 36 आणि 2 38 आणि 2 40. तुम्हाला हे 5 संख्या माहीत झाल्या. ही काय आहे? सर्वात लहान संख्या आहे. ही काय आहे? सर्वात मोठी संख्या आहे. मग काय म्हणते की ही सर्वात लहान संख्या ही मोठ्या संख्येच्या किती पट आहे? मोठ्या संख्येच्या. लहान संख्या 32 आहे, मोठी संख्या 40 आहे. 8 चौक 32, 8 पंचे 40, 4/5 पट आहे. किती पट आहे? 4/5 पट आहे. आलं का लक्षात तुम्हाला? नेहमी लक्षात ठेवायचं. ह्याच्यावर असा प्रश्न येतोय, सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? 32 आणि 40 मधील फरक किती येते? 8. त्यांची बेरीज किती? 32 आणि 40ची बेरीज किती येते? 72. ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय? प्रश्न सोपा आहे. महत्वाचा मुद्दा काय? जी काही सरासरी जी असते ती सरासरी मधली संख्या असते. काय असते? ती सरासरीच मधली संख्या असते. आलं का लक्षात? आता तुम्हाला सांगतो मी, ही 1 2 3 4 हे 5 हे कसल्या संख्या येतात? नैसर्गिक संख्या येतात. आता ह्यांची सरासरी जर काढली, 1 + 2 + 3 + 4 + 5 भागिले एकूण संख्या 5 येतात. काढा सरासरी. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 5 15, 15 भागिले 5 करा. 5 1 5, 5 3 15. किती आली हो सरासरी? 3 आली. मग आता ह्याची मधली संख्या, हे 2 संख्या इकडे सोडा, 2 संख्या इकडे सोडा, हे काय? ही मधली संख्या. मधली संख्या ही काय असते? सरासरी असते. आलं का लक्षात? कळालं का तुम्हाला? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 42 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती? पहा प्रश्न काय म्हणतंय हे लक्षात घ्या. 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 42 आहे. किती आहे? 42 आहे. मग क्रमवार समसंख्यांची सरासरी मधली संख्या असते. मधली संख्या असते. बरोबर आहे. मग आता एकूण संख्या किती येतात? 7. हे का? ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या, चौथी संख्या, पाचवी, 6वी आणि हे 7वी. मग आता ह्याच्यामध्ये मधली, हे 3 इकडे सोडा, 3 इकडे सोडा, हे का? ही मधली संख्या. मग आता मधली संख्या ही सरासरी असते, म्हणजे सरासरी किती आहे? 42. संख्या कशा आहेत? सम. 42च्या पुढची सम 44, 44च्या पुढची सम 46, 46च्या पुढची 48, ह्याच्या महाग या 40, ह्याच्या महाग या 38, त्याच्या महाग या 36. तर सर्वात लहान समसंख्या बरोबर 36. सर्वात मोठी समसंख्या बरोबर 48. सर्वात लहान समसंख्या 36, सर्वात मोठी समसंख्या. आपल्याला लहान आणि मोठी विचारली. सर्वात लहान समसंख्या 36, सर्वात मोठी संख्या 48. आलं का लक्षात? आता ह्याचीच सरासरी 42 ही त्या ठिकाणी पाहू आपण. बेरीज करा. 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20, 20 आणि 8 28, 28 आणि 6 किती झाले? 34. 28 आणि 6 34 ला 4,
हाचे 3, 3 आणि 4 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 4 19, 19 आणि 4 23, 23 आणि 3 26, 26 आणि 3 29, 294 भागिले 7, 7 1 7, 7 चौक 28, 1 उरला 14 झाले, 7 दुनी 14, आली का 42? मधली संख्या आली का नाही? आलं का लक्षात? मग आपल्याला हे संख्या मिळाल्या, त्यांची सुद्धा आपण इथं सरासरी काढून बघितले. आलं उत्तर? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. एका वर्गात 6 मुलांना सरासरी 50 गुण आहेत व उर्वरित मुलांना सरासरी 75 गुण आहेत. सर्वांच्या गुणाची सरासरी 60 असल्यास त्या वर्गात एकूण किती विद्यार्थी? पहा इकडं प्रश्न कसा सोडवायचा. आता एका वर्गात 6 मुलांना सरासरी 50 गुण आहेत, उर्वरित मुलांना सरासरी 75 गुण आहेत. सर्वांच्या गुणाची सरासरी 60 असल्यास त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती? तर काय करायचं माहिती आहे का? या ठिकाणी आपल्याला 6 मुलांचे एकूण गुण, 6 मुलांचे एकूण गुण किती होतात? 6 गुणिले सरासरी किती आहे त्यांची? 50, हे 300 गुण होतात. एकूण गुण किती होतात? 300. पहा हा प्रश्न कसा सोडवायचा. आपल्याला या ठिकाणी एकूण विद्यार्थी दिले का? एकूण विद्यार्थी किती आहेत म्हणते. मग एकूण विद्यार्थी बरोबर x. एकूण विद्यार्थी किती त्या वर्गामध्ये? x. मग आता हे 6 सोडून शिल्लक विद्यार्थी 6 सोडून म्हणजे एकूण x, त्याच्यातून 6 सोडून म्हणजे x वजा 6, बरोबर आहे. मग आपल्याला इथं या 6 विद्यार्थ्याची सरासरी दिली आहे. 6 गुणिले 5 म्हणजे 60, 6 गुणिले 50 म्हणजे ह्यांचं काय झाले? 300 गुण झाले हे 6चे. आलं का लक्षात? मग आपल्याला शिल्लक विद्यार्थी किती आहेत? शिल्लक विद्यार्थी एकूण गुण, हे 6 विद्यार्थ्याचे एकूण गुण होते. शिल्लक विद्यार्थी संख्या आपल्याला x वजा 6 गुणिले 75. मग काय होईल? हे 75x वजा 6 पंचे 30 ला 0, हातचे आले 3, 6 7 42 आणि 3 45. म्हणजे शिल्लक विद्यार्थ्याचे एकूण गुण आले 75x वजा 450. आलं का लक्षात? मग आता ही एकूण सर्व विद्यार्थी यांचे गुण किती येतो? हे 6 विद्यार्थ्याचे किती आहेत? 300 अधिक शिल्लक 75x वजा 450, ही एकूण विद्यार्थ्याचे एवढे गुण आहेत. मग आपल्याला आता एकूण विद्यार्थी किती आहेत? हे एकूण विद्यार्थी आपण x धरले, बरोबर आहे. मग त्यांचे गुण किती झाले? x गुणिले 60 विद्यार्थी, हे 60 आहे सरासरी. एकूण विद्यार्थी सरासरी 60x बरोबर, आता हे काय होईल? हे 300 प्लस आहे आणि हे 450 मायनस आहे. मग हे काय होईल? या ठिकाणी आपल्याला यांची जर आपण जर वजाबाकी जर केली तर काय येईल? एक काम करू आपण, हे 60x आणि हे 75x, हे आपण इकडे 75x काय करू? हे 60x 75x अधिक होतं, इकडे येऊन काय झालं? हे वजा झालं. इकडे येऊन काय झालं? वजा झालं. इथं राहिलं काय आता? हे 300 वजा 450, ह्याची वजाबाकी करा वजा 150, ह्याची वजाबाकी करा वजा 15x. आलं का लक्षात? हे दोन्हीकडे बी वजा वजा अधिक झालं. हे 15x बरोबर 150, x बरोबर 150 भागिले 15, 15 1 15, 15 10 150,
x बरोबर 10 म्हणजे त्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी 10 आहेत. एकूण विद्यार्थी किती आहेत? 10 विद्यार्थी आहेत त्या वर्गामध्ये. आलं का लक्षात? अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा आणि शेवटचा प्रश्न. एका कारमधील 6 लोकांचे सरासरी वजन 35 किलो होते. रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी 1 ने वाढली तर रमेशचे वजन किती? पहा. 6 व्यक्तीचे टोटल वजन, एकूण वजन किती होते? 6 गुणिले 35 करा. 6 पंचे 30 ला 0, हातचे आले 3, सायंत्रिक 18 आणि 3 21. 6 व्यक्तीचे एकूण वजन किती झालं? 210 किलो आलं. मग रमेश अधिक ते 6 व्यक्ती यांचे एकूण वजन, तर यांचे एकूण वजन किती होईल? आता हे रमेश आणि ते 6 व्यक्ती, एकूण व्यक्ती किती झाले? 7. सरासरी 1 ने वाढली. पूर्वी सरासरी किती होती? 35. 1 ने वाढली म्हणजे आता किती झाली? 36. मग 7 सकम 42 ला 2, हातचे 4, 7 21 आणि 4 25, 252 किलोग्रॅम. 252 किलोग्रॅम. मग आपल्याला रमेशचे वजन काढा म्हणले. हे रमेश सहित 252 आणि रमेश सोडून 210. 252 मधून 210 गेले तर रमेशचं वजन 42 किलोग्रॅम. किती? 42 किलोग्रॅम. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर तुम्हाला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.